इथं खुर्चीवर बसा. नाही ना ग, नाही तर बरं आहे. अहो बसा इथे. बाबासाहेबांनी पाहिलं ना तर खरडपट्टी काढतील. बरोबर बोलत सहस्त्रबुद्धे. बोला काय झालंय? आमच्यातला एक व्यक्ती शिकून लय मोठा बॅरिस्टर झाला. आमच्या सारख्या लोकांसाठी काय काय करतो म्हणून मी त्या देवाला म्हणजे आमच्या बाबासाहेबांनी बघायला आलतय. काय चाललंय हे पहा. तुमचा भक्त फार लांबून भेटायला आलाय. या. होय काय करताय? हेच मला संपवायचंय. व्यक्तिपूजा, मूर्तीपूजा, त्यामुळेच तर इतकी वर्ष गुलामगिरीत घालवली आपण. माणसाला माणूस म्हणून कधी स्वीकार करणार? बसा. अहो मी किती वेळच सांगतोय, ऐकतच नाही येत. या बसा बसा. हे घ्या पाणी. नाही ना ग, तुम्ही वरच्या जातीचे, आम्ही खालच्या जातीचे. मी कसं तुमच्या पेलेला शिवणार? तुम्ही वरनं पाणी टाका, नावून जडीनं पितो. अहो आम्ही जन्मानं कुठल्या जातीचं आहोत ते महत्वाचं नाही. आम्ही बाबासाहेबांचे विचारांचे पायक आहोत. घ्या पाणी. नमस्कार. नमस्कार. या टिपणीस या. अनंत गंगाधरराव हे सुरेंद्र टिपणीस, महाड नगरपालिकेचे प्रमुख. टिपणीसांचा एक लेख मी वाचला, अत्यंत सुंदर, ज्यात तिने असे नमूद केले होते की सरकारी मालमत्ता सगळ्यांसाठी खुली आहे. त्यावर समाजाचा कुठलाही घटक आपला दावा सांगू शकत नाही. अगदी बरोबर. त्यामुळेच मी असं ठरवलं आहे की सामाजिक समतेसाठी आणि अस्पृश्यतेचा भेद मिटवण्यासाठी आपण मार्चच्या 14 तारखेचा सत्याग्रह करणार. म्हणजे निसर्गाने दिलेले पाणी सगळ्यांसाठी खुले आहे, त्यावर सगळ्यांचा समान अधिकार आहे हे सांगणारा सत्याग्रह. काय थोर विचार का? चला तयारीला या. आणि तुम्ही पण येणार ना? माझा बाबासाहेब तिथं म्हणत, मी तिथं बिनदिक्कत येणार. मग चला. तुम्ही हे योग्य करत नाही आहात. योग्य अयोग्य हे ठरवायचा अधिकार देखील कोणाला नसतो. तुम्ही आमचं पाणी वाटवताय. आमचं पाणी? चला मी मान्य करेन हे तुमचं पाणी आहे. तुम्ही तुमचं नाव यावर लिहून दाखवा. मिस्टर आंबेडकर, तुम्हाला हे भागात पडेल. काय भागात पडेल रे? थांब तुला धडक शिकवतो. हे निघे चल. दे बाबा, तुम्हाला हे भागात पडेल. हा आधीच सांगून ठेवतोय. चल. अहो थांबा, शांत व्हा. आपण इकडे भांडायला आलोय का? माफी बाबासाहेब. पाण्यासाठी सुद्धा भांडावं लागतं, हे मोठं दुर्दैव. हा भ्रम ठेवू नका. आपण पाण्यासाठी म्हणजेच आपल्या हक्कासाठी भांडत आहोत. आज या महाडच्या धर्तीवर 14 तळाचा सत्याग्रह पाण्यासाठी नाही तर आपणही माणसं आहोत हे सांगण्यासाठी केलं आहे. एकाच तळाचं पाणी चाखून आपण अस्पृश्यता नष्ट करण्याकडे अजून एक पाऊल टाकत आहोत. महाडच्या तळ्याचं पाणी पेटलं महाडच्या तळ्याचं पाणी पेटलं बाई. त्या तळ्यात माझ्या भीमाची छबी भेटलं ग बाई. मनावाचं इवलं रोप दारी लाविन ग. त्या रोपाचा बोधी
वृक्ष आभारी जाईल ग माई ग माई माझे भीमाई. खूप चांगला असं नाट्य स्वरूपात